बोला गणपती बाप्पा. हॅलो, थँक्यू सो मच. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. गुड मॉर्निंग एव्हरीवन, शुभ सकाळ. या सकाळच्या सत्रामध्ये ही पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंचाचा इशारा आलाय, अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेला आपण पाहतोय. 6 ते आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहतोय. वारदोली त्यांचे विपक्ष फाईट करत असताना किरवली या दोन संघादरम्यान ही बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आज अंतिम दिवस. सन्माननीय कैलाजी गायकर आपण जर का कुठे असतील तर या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. किरवली गावचे एक बिग सपोर्टर आपण पाहतोय. पंचाचा इशारा लागलाय, अतिरिक्त धाव यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 8 या आकड्यावरती कुठे का होईना मात्र सामना निश्चित स्वरूपात आपल्याला चांगला पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने दोन्ही संघ आपण पाहतोय फार लवकर या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यांचं दोन्ही संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो. ऑन साईडला पाहावं लागेल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये कारण त्याचं कारण आपण पाहतो पॉवर सर्कलचं षटक आणि त्या कारणास्तव कुठे का होईना चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज कार्तिकेश पाटीलला आपण पाहू शकाल. पॉवर सर्कलचा हे षटक आणि त्यामध्ये अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी जरूर एक चौकार पाहिल्या पहिल्या चेंडूवरती, मात्र त्यानंतर लाजबाब कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत योगेश आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस फक्त दिशा दिल्या आणि पॉवर सर्कलचं रिंगण तोडलंय. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार, रन मिळतील 4. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय यामधून जर का 40+ धावसंख्या बनवली तर तो संघ मात्र पुढे वाटचाल करायला आपण पाहतोय. 40 रन झाले गेल्यात म्हणजे अर्थातच 41 धावा जर का बनल्या या मॅच मध्ये तर निश्चित स्वरूपात तो संघ थेट सुपर 10 मध्ये दाखल होईल आपण पाहतोय. मात्र कोणत्या संघाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचा विचार केला गेला अद्यापर्यंत पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये संघाची टोटल धावसंख्या 13 या आकड्यावरती म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये वारदोली संघ बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटना चेंडूला फेकून दिलाय. आउट ऑफ द पार, मॅक्झिमम रन मिळतील 6. डीजे क्या बात आहे. अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे हवी झाले. आपण पाहतोय संकेत गायकरला आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा सामना केलाय, एक चौकार आणि एक षटकाराच्या साहाय्याने अतिशय चांगली धावसंख्या रचत असताना 2 चेंडूच्या अखेरीस आपण पाहिल्या गेला स्वतःचा अकाउंट आपण पाहतोय तब्बल 10 या संख्येवरती नेऊन ठेवला गेलाय. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धानसर आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल सेलरपाडा संघ. आपण जर काला असाल तर मात्र टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आपण पाहतोय. आज वेळेला महत्व देणं फार महत्वाचं राहिलं आपण पाहतोय कारण आज अंतिम दिवस. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेमध्ये अतिशय सुंदर फटका नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार, बिग हिट हा दमदार षटकार.
निश्चित स्वरूपात आपण पाहतोय यामधून जो संघ जिंकेल तो निश्चित स्वरूपात सुपर 10 साठी मात्र जर का 40+ धावसंख्या बनवून जिंकला तर तो थेट सुपर 10 साठी दाखल होईल आणि 40च्या आतमध्ये जर का स्कोर राहिला तर जो विजयी संघ असेल तो थेट शिलरपाडा संघाच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय। अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली आपण पाहतोय। आई गावदेवी जरीमरी आई भूमिका 11 क्रिकेट संघ आंबे आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड माननीय श्री परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडळ चषक 2024 ही शानदार पर्व आज आपण आंबेनगरीमध्ये पाहतोय। इथून टाइम अलर्ट असेल आपण पाहतो दोन्ही ऑफिशियल आम्हाला दर्शवत असताना दोन्ही टीमसाठी मात्र इथून विनंती असेल टाइम मात्र इथून फार महत्त्वाचा असेल आपण पाहू शकाल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय संघाची टोटल धावसंख्या तब्बल 25 धावा। दुसरं षटक विघ्नेश्वरती प्रहार पाहावं लागेल चेंडू मात्र यावेळेस अडवण्याचा प्रयत्न मात्र अपयश आणि चेंडू आउट ऑफ द पार रन मिळतील 6 डीजे। जाऊ सामने बघायला परेशभाई चषक ठेवलाय आज आंबेगाव। क्या बात आहे अप्रतिम आपण पाहू शकाल या स्पर्धेचं टायटल संगीत ज्याच्या नावाने ही स्पर्धा आज भरवली गेली आपण पाहतोय। आंबे टीमचं मी पूर्णपणे कौतुक करेन ज्या रीतीने ग्रामस्थांना घेतलेली मेहनत आयोजकांची लाभलेली साथ आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा अव्वल दर्जाची आपल्याला पाहायला मिळते। प्रथमच या विभागामध्ये एवढी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आणली गेली निसर्गाच्या सानिध्यामध्ये मैदान उपलब्ध केले गेलं आपण पाहतोय आणि तेवढा चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मात्र हा दुसरा तडाखा पाहायला मिळेल का एलिमिनेशन थोडंसं कमी आहे आणि इथून पाहावं लागेल टिपला जाईल झेल संपेल फलंदाजाचा खेळ आणि पहिला करारा धक्का आपण पाहतोय योगेश पाटीलच्या स्वरूपात हा पहिला झटका लागेल। आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत आपल्याला ऐकायला मिळायला आपण पाहतोय। सकाळच्या सत्रामध्ये का होईना प्रेक्षक वर्गांची मन जिंकत असताना आपण पाहतोय संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव आपण पाहिलं गेलं नितीनजी डीजे यांच्या माध्यमातून हे संगीत आपल्याला पाहायला मिळालं। जाऊया मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय। पुन्हा एकदा मात्र इथून पाहावं लागेल पंचांचा इशारा खराब चेंडू आणि इथून नो चेंडू घोषित केला जातोय आणि नशिबाची साथ मिळेल का 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात म्हणजे 2+1 अशा टोटल मिळतील या चेंडूवरती 3 धावा। पुढचा चेंडू असेल फ्री हिट फलंदाजासाठी नामी संधी इथून जर का या चेंडूवरती आक्रमण केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या बनवली जाईल। ज्या अनुषंगाने किरवली टीमची बॅटिंग आपण पाहतोय कुठे का होईना 40+ धावसंख्या बनवण्याच्या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण जर का 41 धावा जरी बनल्या तरी सुद्धा सुपर 10 मध्ये जाण्याचा त्यांचं स्वप्न पूर्ण होईल मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। समोर देखील वारदोली संघालाही कमी लेखून चालणार नाही या इथून मात्र कमबॅक करावं लागेल। गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक फेकत असताना थोडासा दबाव मानसिकतेमध्ये गोलंदाजी करत असताना इचूक अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करावं लागेल आपण पाहतोय। समोर फलंदाज सामना करेल आपण पाहतोय मिलिंद पाटील ऑन स्ट्राईक। पुन्हा एकदा फुल टॉस इथून पाहावं लागेल पंचांकडे दाद जरूर मागितले मात्र फायनली ग्रीजनचं क्षेत्र निवडलं जात आहे। चेंडू जाईल मैदानाला गुदगुल्या करत मिळतील धावा 4। करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालाय। इथून ऑनफिल्ड ऑफिशियल पंच जो काय डिसिजन देतील त्यावरती मात्र आपल्याला स्थिर मान्य राहावं लागेल आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अतिशय सुंदर फटका ताकदीचा प्रचंड वापर
मिड विकेटला क्लिअर करत हा येतोय बिग हिट 6 धावांसाठी मिलिंद पाटीलच्या बॅटमधून दमदार तडाखा. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तब्बल 44 धावा. अर्थातच या मॅच मधून जो संघ विजय स्वीकार करेल तो संघ थेट सुपर 10 मध्ये दाखल होईल. म्हणजे यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतो निश्चित स्वरूपात जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटची टॉप एज चेंडू खाली स्वतः गोलंदाज विरुद्ध दिशेने कॉलिंग चुकीचं आपण पाहतोय आणि तोपर्यंत चेंडू जमिनीला लँड होईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. झेल घेणं फार महत्वाचं होतं मात्र विरुद्ध दिशेनं आपण प्रयत्न केला होता मात्र अपयशाला गेला. तर निश्चित स्वरूपात यानंतर मॅच पाहायला मिळेल. धानसर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल शेलारपाडा. जर का आले असतील तर मात्र टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. सामना देखील तेवढाच महत्वाचा कारण या मॅचचा आपण विचार केला गेला 41+ धावसंख्या बनली गेली आहे. म्हणजे अर्थातच विजयी संघ या मॅच मध्ये सुपर 10 मध्ये दाखल होईल. आपण पाहू शकाल लॉंग ऑन मधून चेंडू पिकून दिलाय आउट ऑफ द पार. मॅक्झिमम रन मिळतील 6. या साहेबांना देखील विनंती असेल या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय यावेळेस मात्र टाइम चेक केले जाईल. आपण पाहतोय ऑफिशियल आम्हाला दर्शवत असताना इथून टाइम देखील अलर्ट राहील. आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय वारदोली टीमचा एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये खेळवला जाईल. आपण पाहतोय कारण जास्त टाइम खर्च केला. आपण पाहतोय दोन्ही टीमसाठी मात्र टाइम अलर्ट राहील. आपण पाहू शकाल बघा फक्त 4 क्षेत्रक्षण सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र कॉपरेट करा आणि जास्तीत जास्त स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा ही विनंती असेल. आपण पाहतोय कारण आज अंतिम दिवस आणि विचार केला गेला आज आपल्याला सामने मात्र कव्हर करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आज वेळेला महत्त्व देणं फार महत्त्वाचं राहील. आपण पाहू शकाल आपण पाहतोय ही पहिली इनिंग समाप्त होण्या अगोदर धानसर आणि शेलारपाडा दोन्ही टीमचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येणं तेवढंच बंधनकारक राहील. आपण पाहतोय जाऊया मॅचच्या दिशेनं. आपण पाहतो विघ्नेश पाटील तिसरं षटक मार्गस्थ. आपण पाहू शकाल कमालीचा फटका मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला फटका सुंदर मात्र क्षेत्रक्षण देखील तेवढंच लाजवाब. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तब्बल 52 धावा. सांघिक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झाले. आपण पाहतो बॅटिंग करत असताना किरवली बस संघाला आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग साकारले मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी योगेश फलंदाज बाद झाला मात्र त्यानंतर देखील तेवढी सुंदर बॅटिंग पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर टॉल उचल करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय बिग हिट षटकार. क्या बात आहे जबरदस्त बॅटिंग संकेत गायकरच्या बॅटमधून हा सलगचा 4था षटकार आपण पाहतोय. आपण पाहू शकाल प्रतीकजी भोईर यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र आला गेले. आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संकेत गायकर साठी मात्र बक्षिसांची वर्षाव केली जाते. ज्या अनुषंगाने खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम आपण पाहतोय. गोलंदाजावरती पूर्णपणे हवी झाला. आपण पाहतोय गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र अचूक लेंथ वरती चेंडूची सफर राहिली गेल्या. गुडलेन स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि उशिराने का होईना डॉट चेंडू फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट चेंडू मात्र कुठे का होईना वापसी करून देईल वारदोली टीमसाठी. आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल गोलंदाज विघ्नेश. इथून कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज राहील. आपण पाहतो वारदोली टीमसाठी पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्रक्षण तैनात आणि इथून मात्र टिपला जाईल झेल. फलंदाज संकेत गायकरचा संपेल खेळ. आपण पाहतोय बिग विकेट मैदानाच्या बाहेर. तर चला शेलारपाडा संघाचा संघनायक आणि धानसर संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये मात्र त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. आपण पाहतोय नीरज भोईर आपण जर का कुठे असतील तर मयूरदादा कणेरे यांच्याशी मात्र संपर्क साधायचा आहे. आपल्याला विनंती असेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने बॅटिंग केली जाते किरवली बी टीमच्या माध्यमातून अप्रतिम आपण पाहतोय.
शेलरपाडा टीमचे संगणक आले गेलेत आपण पाहतोय त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. तर धानसर संघाचं संगणक त्वरित टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचं आहे. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहू शकाल. माननीय परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडळ चषक 2024 हे शानदार पर्व आपण आंबेनगरीमध्ये पाहतोय. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होईल. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला आपण पाहतोय. थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आपण विचार केला गेला 3 षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल 58 धावा आणि उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि गरज असेल 59 धावसंख्येची आपण पाहतोय जे हनुमान वारदोली टीमला. कॉपरेट करणं तेवढंच गरजेचं राहिलं आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आज मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला गेला आपण पाहतोय. अतिशय चांगली धावसंख्या बनवली गेली आपण पाहतोय. तब्बल 58 धावा 3 षटकाच्या अखेरीस आणि 59 धावेचं एक भलं मोठं लक्ष सेट केलं आपण पाहतोय वारदोली संघाच्या अगेन्स्ट. पाहावं लागेल या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 59 धावा अर्थातच विचार केला गेला. आपण पाहतोय मंचावरती शुभ सन्मान पार पाडला जाईल. सन्माननीय कैलासजी गायकर या साहेबांना विनंती असेल या स्वागत कक्षामध्ये मात्र त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली महाराष्ट्राची परंपरा जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून मात्र त्यांचा देखील आपण पाहतोय सन्माननीय कैलासजी गायकर या साहेबांचा मात्र या ठिकाणी मान सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय माईचे उपदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हा मान सन्मान आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेलं आपण पाहतोय. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय कारण आज या स्पर्धेतील अंतिम दिवस. आज फार मोठ्या संख्येने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहुण्यांची मांदी आपल्याला पाहायला मिळायला पण पाहतोय. या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. स्पीडअप घ्यायचं बघा. आपण पाहिले गेले 18 चेंडूने तब्बल 59 धावेचा एक भलं मोठं टार्गेट सेट केलं आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये किरिलो बी टीमला केलेली जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आणि त्या कारणास्तव एक चांगलं टोटल उभं केलं आपण पाहतोय. जो संघ विजय स्वीकार करेल तो संघ थेट सुपर 10 मध्ये दाखल होईल. म्हणजे कुठे का होईना जवळपास या स्पर्धेच्या बक्षीस पात्राच्या आपण पाहतोय जवळपास जाऊन पोहोचेल आपण पाहतोय. मात्र पाहावं लागेल कोणता संघ या स्पर्धेतून आपलं वर्चस्व कायम टिकून ठेवले या स्पर्धेमध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आपण पाहतोय. वारदोली टीमला विनंती असेल. चला स्पीडअप घ्यायचं बघा. वारदोली संघ थोडं कॉपरेट करा. आपल्याकडून मात्र सहकार्याची आज प्रत्येक टीमकडून अपेक्षा असेल आयोजकांना. कारण ज्या अनुषंगाने आज आपण पाहिल्या गेल्या आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे. आज अंतिम दिवस फायनलचा एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आणि अंधाराचा मात्र कोणत्याही संघाला सामना करावा लागू नये या अनुषंगाने मात्र आपण कॉपरेट करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. कालचा दिवस आपण जरी का पाहिला गेला अंतिम लढत आम्ही पाहिली होत्या. उसाटणे आणि नेरे या दोन संघादरम्यान अवघे एका धाबीने नेरे संघाला परास्त व्हावं लागला गेला आणि सुपर 10 मध्ये उसाटणे संघ दाखल झाला आपण पाहतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या वारदोली टीमच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्यायचं बघा. आपण पाहतोय 18 चेंडू आणि तब्बल गरज असेल 59 धावसंख्येची एक भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभं केलं आपण पाहतोय किरवली टीमला. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पाटील आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहणार आहोत. जयवंत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
एक चांगली आघाडीची जोडी वारदोली टीमच्या माध्यमातून ज्या अनुषंगानं बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये किरवली टीमनं, जर का त्याचा तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपात एक चांगली फाईट पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र यावेळेस आपण पाहू शकाल पॉवर सर्कलचा पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. आपण पाहतोय किरवली टीमच्या माध्यमातून कल्पेश तरेला आपण पाहतोय पहिलं अस्त्र यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या पहिल्या षटकामध्ये जर का एक जबरदस्त धावसंख्या बनवली वारदोली टीमनं तर निश्चित स्वरूपात सामना रफ अँड टफ होईल. यात मात्र शंका नाही. या दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लोअर फुल टॉस आणि कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेला आपण पाहू शकाल. फक्त दिशा दिली आहे, चेंडू थांबणार नाही. या वन बाउन्स ओव्हर द लाईन, रन मिळतील 4. तर ऑफिशियल पंचा तिसऱ्या पंचांकडे बॅट्समन्स रिव्ह्यू आहे का तुमचा रिव्ह्यू आहे? अंपायर रिव्ह्यू आपण पाहू शकाल ऑफिशियल माध्यमातून ऑन स्क्रीनवरती चेक केले त्याला आपण पाहतोय. टेक्निकल रूममध्ये WTCच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार आपण पाहतोय ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय आज या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि आपण पाहायला मिळेल पहिला चेंडू इथून मात्र फेअर डिरेल आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मिळतील धाबा 4. आणि या 4 चेंडूच्या अखेरीस आपण जर का पाहायला गेला एक चांगलं टार्गेट या ठिकाणी मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्यांदाच आपण पाहिला गेला मयूरच्या बॅटमधून हा पहिला तडाखा आपण पाहिला आहे. पॉवर सर्कलचं षटक आणि या सर्कलच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल आपण पाहतोय. पुढचा चेंडू मात्र आपण पाहिला गेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं लांब चेंडूची सफर आणि त्यावेळेस मात्र डॉट चेंडू सांगता. इथून मात्र या रीतीने जर का गोलंदाजी राहिली निश्चित स्वरूपात कुठे का होईना किरवली संघ आपला दबदबा कायम मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करून ठेवला आपण पाहतोय. यात मात्र शंका नाही. या पुढचा चेंडू जबरदस्त फटका अप्रतिम आपण पाहतोय. फुलटॉस होता आणि त्यावरती मात्र चपराक लगावली आणि धाबा मिळतील 6. आणि या 6 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती आहे. अप्रतिम आपण पाहू शकाल जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये या कारण 59 धाबेचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या 10 धाबा आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं बघा स्वयंसेवक आपल्याला देखील विनंती असेल आपण वनरेच्या चौफेर राह जेणेकरून चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येतील. ज्या अनुषंगाने आज अंतिम दिवस आज वेळेला महत्त्व पार दिले जाईल आपण पाहतोय. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये चेंडू हरवला गेला आपण पाहतोय आणि इथून मात्र चेंडूची पूर्तता करायची आहे. ऑर्गनायझर कमिटीला विनंती असेल ज्या अनुषंगाने आपण जेवढं आज चातुर्य दाखवाल तेवढं देखील फार महत्त्वाचं राहील आपण पाहतोय. बघा इथून जो बॅटिंग करणारा संघ असेल आपण जे 2 चेंडू चॉईस कराल ते चेंडू मात्र यावेळी स्वीकारले जातील मैदानाच्या आतमध्ये आणि ज्यावेळी चॉईस कराल त्यावेळेस 2 चेंडू चॉईस करून ठेवा जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने बॅटिंग केली जाते मयूरच्या माध्यमातून 2 मोठे तडाखे आपल्याला पाहायला मिळालेत आणि 10 धाबा आपण पाहतोय. धावपलकरती लागल्या गेल्यात. अतिशय चांगली धावसंख्या अद्यापर्यंत आपण पाहतोय कारण कुठे का होईना प्रति षटकामध्ये एक चांगली रणनीती आखावी लागेल. ज्या अनुषंगाने 59 धावेचा एक भलं मोठं टार्गेट सेट केलं किरवली बी टीमच्या माध्यमातून आणि त्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये जर का रचली तर निश्चित स्वरूपात या धावांचा पाठलाग केला जाईल आणि त्या अनुषंगाने सामना आपल्याला फार चांगला पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस बॅटची लिडिंग एज मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण तैनात आणि जबरदस्त झेल टिपला जाईल. संपेल फलंदाज मयूरचा खेळ आणि पहिला धक्का वारदोली टीमला 10 या अंकावरती. क्या बात आहे अप्रतिम आपण पाहतोय. सन्माननीय संतोषजी खानापूर या साहेबांचं देखील आगमन झालं. या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती असेल व्यासपीठावर देऊन मात्र मॅचचा आनंद घ्या. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी स्वागत असेल. युनिट नंबर 3 साठी 1 डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आपण पाहतोय. महेश पाटील आपण पाहू शकाल ऑनर स्ट्राईक वरती. सुरुवात फार चांगली करून दिली मयूर पाटील या फलंदाजांना.
त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला आणि 4 चेंडूचा सामना केला आपण पाहतोय. मात्र त्यानंतर जे कमबॅक दाखवलं गोलंदाज आपण पाहिलं गेलं कल्पेश तरेच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू फेकला गेला आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच सुंदर आपण पाहिलं, कारण त्या ठिकाणी झेल देखील अप्रतिम टिपला गेलेला आपण पाहतोय. आणि पहिली सफलता आपल्या नावावरती अर्जित करत असताना गोलंदाज कल्पेश तरेला आपण पाहतोय. समोर पहिल्या चेंडूचा सामना करेल फलंदाज महेश पाटील. इथून या 2 चेंडू मागे जर का चांगली धावसंख्या बनवली तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना पुन्हा एकदा संघर्ष केला जाईल. लोअर फुल टॉस कमालीचा फटका आपण पाहतो व्हीसेप मध्ये ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू यावेळेस जाईल सीमापार. 4 धावींसाठी हा दमदार चौकार. आयोजनाला क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण पाहू शकाल. यात मात्र शंका नाही, आयोजन तेवढं सुंदर आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल लाईन खराब, पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईट चेंडू. अतिरिक्त धाबेने संघाची टोटल धावसंख्या 15 या आकड्यावरती या, म्हणजे कुठे का होईना जी सरासरी आखायची होती ती सरासरी आखण्याचा प्रयत्न केला जातोय वारदोली टीमच्या माध्यमातून. अद्यापही या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या चेंडूवरती कशा रीतीने मोहर लावली जाईल. फुलटॉस आणि जबरदस्त फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आणि त्याच्या अवाक्याच्या बाहेर आउट ऑफ द पार. रन मिळतील 6. तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची बघा. इथून विनंती असेल, आपण पाहायला गेल्या जरी थंडीचा सीझन असला मात्र पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने खेळ चालला मैदानाच्या आतमध्ये बघा. स्पीडअप करा, आयोजकांना विनंती असेल आपण जेवढं आज स्पीडअप कराल तेवढं देखील फार फायदेशीर राहील. आपण पाहतोय इथून जर का पाहिलं गेल्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. आपण पाहतोय तब्बल 21 धावा खर्च केला गोलंदाज कल्पेश तरेना आणि अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे, कारण 59 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठे का होईना सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या ज्या ठिकाणी मयूर पाटील बाद झाला, ज्या मयूर पाटीलने 4 चेंडूचा सामना जरूर केला मात्र त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार, म्हणजे ज्याने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला त्या सुरुवातीला मात्र कुठे का होईना चांगला फायदा मिळत असताना वारदोली टीमसाठी आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या तब्बल 21 धावा. अद्याप 12 चेंडू आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहतोय तब्बल 38 धावसंख्येची गरज असेल, म्हणजे सामना कुठे का होईना अजूनही बॅलन्स असेल, कारण अद्यापही दोन्ही संघ मात्र झुंज देत असताना मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. अपकमिंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय किरोली टीमच्या माध्यमातून वेदांत तरेला आपण पाहू शकाल. इथून मात्र संधी निर्माण केली आहे, ज्या अनुषंगाने विश्वास दाखवला गोलंदाजावरती त्या विश्वासाला जर का सार्थ अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर केल्या तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना कमबॅक केला जाईल. का पुन्हा एकदा बारदोली संघ आपली कायम दहशत मैदानाच्या आतमध्ये ठेवत आक्रमण आणि प्रहार केले जातील. समोर डावकुरी आता फलंदाज ऑन स्ट्राइक वरती जयवंत पहिल्या चेंडू सामना करेल. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहू शकाल, ब्लॉक कॉलची सफर राहिली गेली आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहू शकाल. इथून एक डॉट चेंडू वारदोली संघावरती दबाव आणि प्रेशर निर्माण करायला आपण पाहू शकाल आणि त्या दबावाला जर का हटवायचं असेल तर प्रति चेंडू मागे एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस मात्र करावं लागेल. आपण पाहतोय दानसर संघाचे संघनायक आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल बघा. टॉस साठी यायचा शेलरफडा संघाचे संघनायक जॉईन झाले गेलेत. अतिशय सुंदर सामना पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे आणि यावेळी चेंडूकडे क्षेत्ररक्षण चुका नसणार आहेत आणि धक्का क्रमांक 2 बारदोली टीमला आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. या जरी का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथून हवाई सफर करणं तेवढंच गरजेचं राहिलं. आपण पाहतोय वारदोली टीमसाठी त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण पाहतोय ऑनर स्ट्राइकवरती फलंदाज यावेळेस महेश पाटील, ज्या महेश पाटीलला 2 चेंडूचा सामना केलाय आणि जबरदस्त धावसंख्या बनवली गेली आहे. एक चौकार एक षटकाराच्या सहाय्यानं अद्यापर्यंत चांगली सुरुवात आपल्या बॅटमधून दाखवली आहे. मात्र इथून या षटकातील उर्वरित चेंडूचा सामना कशा रीतीने केला जाईल.
अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. ब्लॉक कॉलची सफर राहिली गेली तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल तर कंप्लीट केले गेले. दुसरीचा प्रयत्न थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय तब्बल 24 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूची खेळ या ठिकाणी बाकी असेल. 2 चेंडूचा खेळ क्षमा असावी, एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि हा अंतिम चेंडू अतिशय सुंदर फेकला गेला. वेदांत तरेचं कौतुक करावा तेवढं कमी असेल. आणि निर्णायक क्षणाला कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहू शकाल. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर केलेली कमालीची कमबॅकिंग विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय 4 आणि त्यामध्ये सफलता प्राप्त केल्या 2. म्हणजे कमबॅक काय असतं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं वेदांत तरेने आपण पाहतोय. आणि अंतिम 6 चेंडू आम्हाला सांगतील स्कोरर मित्र 34 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय 2 षटकांसाठी 11 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि अद्यापही आपण पाहिले गेल्या निश्चित स्वरूपात गरज असेल तब्बल 36 धावसंख्येची 34 धावसंख्येची आपण पाहतोय. कुठे का होईना चांगला खेळ करण्याचा प्रयत्न दाखल होता. ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं सामना सहजरित्या मात्र वार्दोली संघ जिंकेल. मात्र त्यानंतर केलेले वेदांत तरेनं गोलंदाजी त्यामध्ये पूर्णपणे वार्दोली टीमला मात्र नाकीनं वाढला आपण पाहू शकाल. आणि अद्याप आपण पाहतोय सामना मात्र कुठे का होईना किरवली टीमच्या बाजूने मात्र झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकता या ठिकाणी मात्र बाकी असेल. 5 चेंडू आणि तब्बल 34 धावा एवढं सोपं नाही आहे. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य असं देखील काही नाही आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न करावा लागतील आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरती चेंडू फेकल्यानंतर मात्र जबरदस्त चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आणि डॉट चेंडू सांगता. इथून फक्त फॉर्मॅलिटीज बाकी असतील या मॅचच्या आपण पाहतोय. कारण सामना कुठे का होईना 4 चेंडू आणि 34 धावेचं समीकरण मात्र फार आव्हान कठीण झालं आपण पाहतोय. आणि मॅचमध्ये मात्र मजा राहिली नाही आपण पाहू शकाल. ज्यासाठी प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेण्यासाठी येत असतात. प्रेक्षकांना फक्त हेच हवं असतं सामना अंतिम चेंडूवरती यावा. मात्र त्यासाठी सामन्याच्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर का विचार केला गेला ज्या ठिकाणी पूर्णपणे हवी झाला आपण पाहतो किरवली संघ आणि कुठे का होईना सुपर 10चे दरवाजा मात्र एक पायरी मात्र अद्यापही लांब असेल आपण पाहू शकाल. ज्या ठिकाणी थोडं स्पीडअप करणं गरजेचं राहील. वार्दोली संघ बघा कॉपरेट करा. अद्यापही 3 चेंडू आणि तब्बल 34 धावसंख्येची गरज असेल आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाला आपण पाहतोय धानसर आणि त्यांच्या विपक्ष फाईट करेल शेलारपाडा संघ. तर बघा टॉससाठी यायचं दोन्ही संघाला विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल निलेश तांडेला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती. 3 चेंडू आणि तब्बल 34 धावा फार मोठं आव्हान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना एकतर्फी झुकत असताना डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा वापर केला होता. मात्र इथून बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता. सामना पूर्णपणे विचार केला गेला आपण पाहतोय किरोली टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर का विचार केला गेला फक्त औपचारिकता बाकी असेल मॅचमध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतोय सरळ शरीराचा भेद पंचांचा फिंगर अप लेग बिफोरच्या स्वरूपात विकेट पतन यावेळेस आपण पाहू शकाल. इथून सामनाचा विचार केला गेला. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चला फलंदाज पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि 1 चेंडू आणि तब्बल अद्यापही गरज असेल 34 धावसंख्येची. मेडन षटक फेकण्याचा विक्रम केला जाईल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने 5 चेंडू फेकी केलेत गोलंदाज आपण पाहतोय संकेत गायकर. ज्या संकेत गायकरनं पहिल्या सत्रामध्ये देखील फार चांगली बॅटिंग केली तेव्हा आपण पाहतोय. कारण तब्बल 8 चेंडू आणि 28 धाबेची एक चांगली इनिंग साकारली होती आणि त्या कारणास्तव एक चांगली धावसंख्या पाहिली होती. आणि इथून मेडन षटक फेकेल का. जबरदस्त चेंडू फेकला गेला आपण पाहतो पंचांचा फिंगर अप. आणि या स्पर्धेतील आपण पाहतो मेडन षटक फेकण्याचा विक्रम आणि एक फार चांगला कारनामा पाहायला मिळाला. आणि हा सामना जिंकलाय किरवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लॅक वार्दोली संघ. अभिनंदन किरवली संघ सुपर 10 मध्ये यावेळेस दाखल झाला आपण पाहतोय. आणि या सामन्याचा सामनावीर जबरदस्त ऑलराऊंडरची अष्टपैलू कामगिरी पार पाडली मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि तब्बल 28 धाबेची इनिंग साकारली. आणि अंतिम षटक फेकत असताना मेडन विकेट षटक पाहायला मिळालं. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला आपण पाहतोय